हॅलो ऑल, माझं नाव शर्वरी. आपण माझ्या चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये योग निद्रा केलेली आहे. त्याला 21 ते 25 मिनटं लागतात योग निद्रेला आणि डेफिनेटली ती खूप इफेक्टिव्ह आहे. शरीर मन याच्यावरती खूप प्रभावी परिणाम करणारी अशी ती निद्रा आहे. बरेचसे व्याधी विकार आपले कमी होण्यासाठी योग निद्रेचा वापर योग थेरपीमध्ये केला जातो. पण बऱ्याचदा काय होतं, लोकांना तेवढा वेळ नसतो. त्यांना इन्स्टंट एक रिलॅक्सेशन हवं असतं, तर ते सुद्धा आपल्या योगामध्ये आहे. आपण ते आज शिकणार आहोत. जी लोक जॉबमध्ये खूप बिझी असतात, दिवसभर खूप हेक्टिक त्यांचं रुटीन असतं आणि प्रवास करावा लागतो बऱ्याचदा दिवसभर, त्यामुळे थकवा आलेला असतो. किंवा तुम्ही जिम केलेलं आहे, ट्रेकिंग केलं आहे, स्विमिंग केलं आहे, व्हॉटएव्हर, तुम्ही फिजिकल एक्झर्शन खूप केलेलं आहे आणि तुम्हाला आता कंटाळा आलेला आहे किंवा तुम्हाला खूप सारे विचार मनामध्ये येत आहेत, त्यामुळे स्ट्रेस आणि एन्झायटी आलेली आहे. तर असे काही कंडिशन्स असतात, त्यावेळेला पटकन रिलॅक्स होण्यासाठी 5 ते 7 मिनटात एक टेक्निक योगाने शोधून काढलेली आहे, आपल्या ऋषीमुनींनी शोधून काढली आहे. त्याचं नाव आहे शवासन. शवासन ह्याचा अर्थच आहे की शव आणि आसन, म्हणजे शव डेड बॉडी, आसन पोश्चर एखादं शरीराचं जे घेतलं आहे ते. तर चला आपण ट्राय करूया. तुम्हाला कसं वाटतं आहे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ह्याच्यामध्ये कोण करू शकतो, तर सगळेच करू शकतात. ज्यांना रिलॅक्सेशनची गरज आहे ते सगळेच. ह्याच्यामध्ये आपल्याला पाठीवरती यायचे. पाठीवर झोपल्यानंतर मान सरळ ठेवायची आहे. पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवायचं. पायाची बोटं बाहेर वळलेली, टाचा आत, कम्फर्टेबल स्थिती. हात शरीरापासून लांब, तळवेवरती आणि डोळे हलके बंद करायचे आहेत, अलगद बंद करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता थोडंसं बाहेर लक्ष द्या. बाहेरच्या वातावरणामध्ये लक्ष जाऊ दे. आवाज असतील, काही डिस्टर्बन्सेस असतील, तिकडे लक्ष वळवायचं आहे आपला मुद्दामून. आणि हळूवारपणे आता आपल्या शरीरामध्ये यायचं आहे. शरीरामध्ये आल्यानंतर आपला श्वास बघायचा आहे कसा चालू आहे. आता आपल्याला दीर्घ श्वास 3 घ्यायचे आहेत. प्रत्येक श्वास घेताना आपल्याला पेशींमध्ये ऑक्सिजन येतो आहे, एक चेतना येते आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना पेशी आपल्या रिलॅक्स होत आहेत हे फील करायचं आहे. असे आपण 2 ते 3 श्वास घेणार आहोत. दीर्घ श्वास आतमध्ये आणि तसाच दीर्घ श्वास बाहेर. आता आपण दोन्ही पायांकडे लक्ष देऊ. गुडघ्यांपासून पायाच्या बोटांपर्यंत डावा पाय, उजवा पाय. मन तिकडे न्या आणि तिथले मसल्स, स्नायू रिलॅक्स करा. गुडघ्यांपासून कमरेपर्यंत यायचं. दोन्ही पायांना कमरेपर्यंत हिपचा पोर्शन संपूर्ण रिलॅक्स करायचा. आता यायचं आहे पाठीकडे. पूर्ण पाठ फील करा, डावी उजवी मधला एरिया पाठीचा, आणि रिलॅक्स करा. दोन्ही हात बोटांपासून कोपरापर्यंत रिलॅक्स, ढिले. आता कोपऱ्यापासून खांद्यापर्यंत दोन्ही हात एकदम ढिले सोडायचे आहेत. आपले खांदे छान टच होऊ देत, एक्सपांड होऊ देत. आता यायचं आहे पोट आणि ओटीपोटाच्या एरियामध्ये आणि रिलॅक्स करायचे तिथले स्नायू आतमध्ये जाऊन थोडंसं. नंतर यायचं आहे छातीकडे. डावा आणि उजवा भाग छातीचा रिलॅक्स, गळा आणि मान. मानेपासून हळूवारपणे डोक्याच्या वरच्या भागापर्यंत यायचं आहे. मॅटला स्पर्श होणार आपलं डोकं फील करायचं आहे. थोडंसं डोक्याच्या आतमध्ये जायचं, रिलॅक्स करायचं डोकं आणि संपूर्ण चेहरा आता आपल्याला छान फील करायचं आहे. कपाळ, डोळे, नाक, गाल, वरचा ओठ, खालचा ओठ, हनुवटी, दोन्ही कान, संपूर्ण चेहरा रिलॅक्स करायचा. आता सगळं शरीर आपल्याला एक तिराहित व्यक्ती म्हणून बघायचं आहे, फील करायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत.
त्याची जाणीव करून घ्यायची आहे. आता आपलं स्थिर झालेलं शरीर, मनात कमी झालेले विचार, प्रसन्न झालेलं मन, प्रसन्न चेहरा आणि स्थिर झालेले आपले श्वास, या सगळ्याची अनुभूती घ्यायची. आता यायचं आहे श्वासावरती. श्वासाबरोबर होणाऱ्या पोटाच्या हालचालीवरती लक्ष ठेवायचं थोडंसं. श्वास जसा आतमध्ये येईल तसं पोट वरती येतं, एक्सपांड होतं, प्रसरण होतं आणि श्वास सोडताना ते ड्रॉप होतं, आकुंचन पावतं. ही हालचाल आपण थोड्या वेळासाठी बघणार आहोत. शरीरात हलकेपणा जाणवत असेल तुम्हाला, आता एक रिलॅक्सेशन फील होत असेल संपूर्ण शरीरात आणि मनात. या अनुभवामध्येच आपल्याला थोडा वेळ राहायचं आहे. आता हळूवारपणे हातापायाची बोटं आपल्याला किंचित हलवत अलगद एका कुशीवरती व्हायचं आहे. डोळे बंदच ठेवत उठून बसायचे. दोन्ही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे आणि हळूवारपणे ते हात आपल्या चेहऱ्यावरती ठेवायचे. चेहऱ्यावर ठेवत असताना शरीर मनात जी शांतता तयार झालेली आहे ती आपल्याला अनुभवायची आहे. आणि हळूवार आता आपल्याला पुन्हा नॉर्मल स्थितीमध्ये आपलं यायचं आहे डोळे उघडून. वाटतंय ना आता फ्रेश आणि आता परत पुढच्या कामासाठी तयार. चला तर मग लवकरच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लहान मुलांसाठी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक सुंदर योगनिद्रा घेऊन येणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. धन्यवाद.